सज्जन श्रोते हो, सर्वांना नववर्ष प्रथम दिनाच्या तथा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या निशिदिनीतील निरूपणाला सुरुवात करतो. निरूपणाचं शीर्षक आहे सुफल संपूर्ण जीवनवारी. संस्कृत सुभाषित आहे, अनागतानां भोगानां वांछनमकृत्रिमं आगतानां च संभोग इति पंडित लक्षणम. म्हणजे अप्राप्त विषयांची स्वाभाविक भोगेच्छा नसणे, परिप्राप्त विषयोपभोग अर्थात जे अनायासे देववशात भोग म्हणून सामोरे येईल त्याचा सहज भोग घेणे आणि अप्राप्त भोग सुखाच्या म्हणजे जे आपल्या वाट्यास दैवयोगे आले नाही अशा बाबत आसक्त नसणे हे पंडित ज्ञानी माणसाचे लक्षण आहे. स्वाभाविक ते भोग भोगणे व स्वाभाविक किंवा कृत्रिम काल्पनिक अपेक्षित सुखोपभोगाकडे अलक्ष साधून राहणे असेच वर्तन शहाणा ज्ञानी पंडित करीत असतो. याच अर्थाची पुढील वचने नीट चिंतनात धारण करावी अशी आहेत. 1. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे त्या अनंत ब्रह्मचेतनेने, त्या विश्वात्मक देवाने आपल्याला जे दिले आहे, संपूर्ण वैश्विक वाट्यातील आपल्या वाट्याला त्या विश्वात्मक देवाने जे दिले आहे त्याचा शांत निवांत संपूर्ण समाधानी वृत्तीने उपभोग घ्यावा आणि जे आपणाला मिळाले त्यातच समाधान, तेच सुख समाधानाने भोगून आपण नेहमी आपले चित्त समत्वाच्या अधीन ठेवावे म्हणजे आपण नेहमी समाधी मग्न असावे. तेव्हा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान याचा अर्थ त्या विश्वात्मक देवाने आपल्या वाट्याला जे दिले आहे त्यात सुख समाधान शांतीपूर्ण राहावे, त्यात जरूर तो भोग घ्यावा आणि त्याखेरीज अन्य गोष्टीकडे लक्ष न देता चित्तामध्ये समत्व धारणा करून चित्त नेहमी ब्रह्मसमाधीत दंग ठेवावे. असा ठेविले ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता हा जो अर्थ आहे याच अर्थाने आजच्या सुभाषितात म्हटलेला आहे, आपल्या वाट्याला जे स्वाभाविकपणे आलं त्यात समाधान मानणं हे ज्ञानी पंडिताचं लक्षण असतं आणि त्या पलीकडचं अस्वाभाविक जे आपल्या वाट्याला आलंच नाही त्याच्याबद्दल अशा अपेक्षा ठेवणं हे कधीच पंडित करत नाही. म्हणजे अशा ज्या उपलब्ध नाही त्या गोष्टीबद्दल आसक्ती धरणं हे मूर्खाचं लक्षण आहे आणि आहे त्यात समाधानपूर्वक उपभोग घेणं हे शहाण्या पंडिताचं लक्षण आहे. तर हे झालं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. किंवा दुसरी रचना पहा, अर्थात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान हे संत परंपरेतीलच वचन आहे. आता दुसरं त्यावर आधारित म्हणा किंवा त्यासारखं वचन म्हणा, देसी जे जे मजसी ईश्वरा तव प्रसाद मानुनी भक्षी अन्य वस्तू विषयोपभोगी न गुंतता त्या साऱ्या लक्षी. हे भगवंता, तू मला जे जे देतोस ते सारे तुझा प्रसाद समजून मी भक्षण करतो, त्याचा उपभोग घेतो आणि अन्य वस्तू विषयोपभोगी म्हणजे जे मला प्राप्त नाही त्या वस्तू आणि विषयाच्या उपभोगा संबंधात माझं मन न गुंतवता त्या साऱ्यांकडे मी अलक्ष करतो. म्हणजे देसी जे जे मजसी ईश्वरा तो प्रसाद मानुनी भक्षी अन्य वस्तू विषयोपभोगी न गुंतता त्या साऱ्या लक्षी. अशी ही दोन वचनं झाली. आता एक छोटासा अभंग पहा, तो जसा स्फुरला आहे तसा लिहिलाय, पट्टो का बघा. तो अभंग अशाच अर्थी आहे की शहाणा माणूस जे आपल्याला उपलब्ध आहे दैववशात प्राप्त झालेला आहे त्यात समाधान मानतो आणि उरलेल्या गोष्टीबद्दल तो कोणत्याही तऱ्हेची आसक्ती माया मोह ठेवत नाही. तर तो अभंग बघा, लाभे त्यात संतोष कलाभा प्रतना खेद खंत प्रियसाचा नसे नाद श्रेयसाचा घेतसे स्वाद देव देई ते गोड भातुके न देई तेही भक्त हितकारक असे देव ना चुके
ऐसे नारायणाचे बोलनिके या वचना जो अवधारी त्याची सुफल संपूर्ण जीवन वारी लाभे त्यात संतोष अलाभा प्रतना खेद खंत जो सहज भोग योग साधला आहे त्यात संतोष आहे आणि जे लाभलं नाही त्याबद्दल भक्ताच्या मनामध्ये खेद नाही खंत नाही त्याचं चित्त आहे त्यात समाधान मानून निवांत राहतो प्रियसाचा नसे नाद श्रेयसाचा घेतसे स्वाद व्यक्तीला जे प्रिय आहे त्याला प्रियस म्हणतात परंतु भगवंत आपणाला जे देतो त्याला श्रेयस्कर हितकारक आपल्या जीवनाच्या दृष्टीने उत्तम असं म्हणतात म्हणून मी मला म्हणून जे प्रिय वाटतं अशा कुठल्याच प्रेयसाचा नाद या भक्ताला नाही आणि परमेश्वराने जे दिलेलं आहे ते सर्वार्थाने जीवाला श्रेयस्कर आहे हे निश्चित मानून प्रेयसाचा नाद न ठेवता श्रेयसाचा म्हणजे भगवंताने दिलेल्या भोगाचाच प्रसाद भातुके खाऊ म्हणून मी घेतो आणि त्याचा स्वाद त्याच्या रुचीमध्ये मी माझं जीवन पूर्ण भरून टाकतो देव देई ते गोड भातुके न देई तेही भक्त हितकारक असे म्हणजे देव देवाला देताना जे काय देतो ते श्रेयस्कर देतो म्हणून देवाने मला जे दिलं ते गोड भातुके तो गोड खाऊ आहे गोड प्रसाद आहे न देई तेही भक्त हितकारक असे आणि देवाने मला जे दिलं नाही तेही माझ्या दृष्टीने हितकारक नाही असा त्यात एक वैश्विक विचार आहे म्हणजे आपल्याकडे जे येते ते देवाने दिलेले गोड भातुके खाऊ प्रसाद म्हणून स्वीकारावा आणि आपल्याकडे जे येत नाही ते अन्यथा आपल्याकडे आले असता आपलं हित त्यात नाही हे समजावं म्हणून देव देतो ते श्रेयस्कर त्यात हित मानावं आणि देव जे देत नाही ते प्रेयस्कर म्हणजे आपणाला जरी त्याचा मोह झाला तरी अंतिमता ते आपल्या नाशाला कारणीभूत होतो देव ना चुके देव देता घेताना कधी चुकत नाही ऐसे नारायणाचे बोलनिके म्हणजे देवाने जे दिलेलं आहे ज्याला त्याला ते सर्वस्वी योग्य आहे ऐसे नारायणाचे बोलनिके असे हे नारायणाचे खरे बोल आहेत सत्य बोल आहेत या वचना जो अवधारी त्याची सुफल संपूर्ण जीवन वारी देव आपणाला देतो ते नेहमीच आपणाला हितकारक असते आणि देव कधीच चुकत नाही असे हे जे नारायणाच्या हृदय मनामध्ये येते स्फुरते ते निश्चितपणे निके म्हणजे सत्य आहे आणि या सत्य वचनाला जो आपल्या मनबुद्धी हृदयात अवधारण करतो या सत्य वचनाचा जो ध्यास सदा सर्वदा आपल्या चित्त मनामध्ये जो बाळगतो त्याची सुफल संपूर्ण जीवनवारी त्याची जीवनवारी जीवन यात्रा नेहमीच सुफल संपूर्ण होते म्हणून परत एकदा देव जे देतो ते श्रेयस्कर मानावे नव्हे ते श्रेयस्करच असते तेही आपल्या वाट्याला अन्यथा आले असता त्यात आपलं हित नसतं हे समजून देव आपणाला योग्य तेच देतो आणि अयोग्य ते आपल्या वाट्याला येत नाही म्हणजे आपल्या वाट्याला येत नाही त्याची इच्छा आसक्ती नसावी आणि आपल्या वाट्याला येतं ते सुखशांती समाधानपूर्वक भोगावं असं या सुभाषिताचा जो अर्थ आहे तो त्या सुभाषिताच्या पद्य रूपांतरामध्ये तसंच वर दिलेल्या 2 वचनांमध्ये आणि या अभंगामध्येही सांगितलेलं आहे तर हा अभंग आता परत ऐका लाभे त्यात संतोष अलाभा प्रतना खेद खंत प्रेयसाचा नसे नाद श्रेयसाचा घेतसे स्वाद देव देई ते गोड भातुके न देई तेही भक्त हितकारक असे देव ना चुके ऐसे नारायणाचे बोलनिके या वचना जो अवधारी त्याची सुफल संपूर्ण जीवनवारी असतो या नववर्षाच्या प्रथम दिनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताच आपणा सर्वांची जीवन यात्रा जीवनवारी सुफल संपूर्ण हो ही प्रार्थना त्या विठ्ठलाच्या चरणी तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने अर्पण करतो आणि आजचं हे सुफल संपूर्ण जीवनवारी नावाचं छोटेखानी निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.